ब्रह्मानन्दं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं प्रेमरहितं सद्गुरुं तन्नमामि विनायकं गुरुं सागरे रामविष्णुं येषां जगत्सान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति सागरे मोक्षविख्यातं ज्ञानपरायणं विनायकं गुरुं देवो वन्दे श्रीरंगनाथं कलरायवर्यं शुभानन्ददानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं तं नमामि वेदान्तविदामविशिष्टम्। प्रश्न 210वा बरोबर आहे ना? कुटस्थात व बुद्धीत प्रतिबिंबरूप जीवाचा परस्पर अभ्यास कसा झाला? कुटस्थामध्ये आणि बुद्धीत प्रतिबिंबरूप जीवाचा परस्पर अभ्यास कसा झाला? सोप्या भाषेमध्ये कुटस्थाचा जीवावर आणि जीवाचा कुटस्थ म्हणजे अन्योन्य अभ्यास हा कसा झाला याचं चिंतन करू आपण. उत्तर: अविचार दृष्टीने कुटस्थाचा सत्यतेचा संसर्ग तादात्म्य संबंध जीवाच्या ठाई अध्यस्त आहे. हे बघा, अविचार दृष्टीने पहिल्या वेळेस सुद्धा शब्द आलेला आहे. आपण ईश्वराचा आणि ब्रह्माचा ज्यावेळेस परस्पर अभ्यास पाहिला त्यावेळेस मला वाटतं त्या सिद्धांताचा तुम्हाला असं चांगला खुलासा झाला की मला असं काल वाटू लागलं. ते जो सिद्धांत आपला काल झाला आहे कोणता? ईश्वराचा आणि जीवाचा, ब्रह्माचा आणि जीवाचा. ब्रह्म आणि माया अंतर्गत प्रतिबिंबरूप ईश्वराचा परस्पर अभ्यास कसा झाला हे कळाल्यानंतर मला कळेल. अगोदर अन्योन्य अध्यास हे तुम्हाला माहिती आहे. आपण मागे बघितलं की आत्मा आणि देव कधी कधी काय होतं, आत्म्यावर देहाचा काय होतो अभ्यास. आत्म्यावर जेव्हा देहाचा अभ्यास होतो देह आणि देहाधिक संपूर्ण पदार्थाचा, मग त्याच्यावर अंतकरण हा सुद्धा आत्म्यावर काय आहे की अध्यास आहे. म्हणजे आत्मस्वरूपावर देहाचा जो अध्यास झाला याला स्वरूपाध्यास म्हणायचं. कोणता अध्यास हे आपण शिकलो. मग आता देहावर आत्म्याचा अध्यास, अगोदर आत्म्यावर देहाचा अध्यास झाला म्हणजे आत्मा असून देह वाटायला लागला, म्हणजे आत्म्यावर काय झालं तो देहाचा अध्यास. मग आता देहावर आत्म्याचा अध्यास, आता देह मी नाही, देह तर आपण नाही, पण तरी देह मी वाटून राहिला म्हणजे देहावर काय झाला आत्म्याचा अध्यास. तसं होऊ शकत नाही. आपण हे मागं बघितलं. मग काय तयार होईल? शून्यवाद तयार होईल. आत्म्यावर देहाचा अध्यास झाला म्हणजे देह झाला मिथ्या. काय झालं? मिथ्या. मिथ्याचा अर्थ काहीच नाही. आणि देहावर आत्म्याचा अध्यास झाला म्हणजे आत्मा झाला मिथ्या पुन्हा. आता हे दोन्ही काय होईल? मग मिथ्या. मिथ्या झाली म्हणजे काय होईल? शून्य. म्हणजे याचा अर्थ असं होऊ शकतं का? नाही. मग देहावर आत्म्याचा, मग देह मी का वाटून राहिला आपल्याला? तर इथं आत्म्याचा संसर्ग देहाशी आहे. काय संसर्ग म्हणजे संबंध. संबंध म्हणजे तादात्म्य संबंध. आणि तो संबंध अध्यास काय? हा, म्हणजे देहावर आत्म्याचा अध्यास नाही, पण या दोघाचा जो संसर्ग आहे, जो संबंध आहे, त्या संबंधामुळे काय वाटू राहिलं की देह मी आहे. जसं देह मी काय वाटू राहिलो, देहच आत्मा का वाटून राहिला, त्या आत्म्याचा देहाचा काय आहे की तादात्म्य संबंध, तो अध्यास आहे.
देहावर आत्मा अध्यस्त नाही. नाही. ह्या दोघांचा जो संबंध आहे तो काय आहे की संबंध अध्यास. अध्यास आहे. आणि त्याच्यामुळे देहावर आत्म्याचा काय वाटून राहिला की देह मी वाटून राहिलो, हा झाला अन्योन्य अध्यास. म्हणजे आत्म्यावर देहाचा अध्यास होताना संसर्ग अध्यास, हे स्वरूप अध्यास. आणि देहावर आत्म्याचा अध्यास होताना कोणता अध्यास आहे? संसर्ग. मग आत्म्याचा अध्यास नाही होत तिथे, त्या संसर्गाचा काय होतो की अध्यास होतो, त्या संबंधाचा काय होतो अध्यास होतो. आणि त्या संबंधाच्या अध्यासामुळे मी देह वाटायला लागला. खरं मी कोण आहे? आत्मा आहे आपण. पण तरी देह मी का वाटून राहिला? यांचा काय आहे की संसर्ग. तो संसर्ग सुद्धा वास्तव नाही, तो कल्पित आहे. तो कसा आहे की अध्यास. हे कळालं की आपल्याला पुढचं कळेल. आता वाचा, अविचार दृष्टी त्याचं उत्तर वाचा. कालचं अगोदर आजचं बोलून घेऊ. त्याच्यात ती बरोबर हा कुठंच हा. अविचार दृष्टीने कुटस्थाचा सत्यतेचा संसर्ग तादात्म्य संबंध जीवाच्या ठाई अध्यस्त आहे. हे बघा, आता हा झाला जीव, आणि हे झालं कूटस्थ. काय झालं? जीव. आता जीवावर कोणाचा अध्यास आहे? हा कूटस्थाचा अध्यास. वास्तविक पाहता जीव हा मुळातच नाही. जीव म्हटलं की त्याच्यात त्याचे अनेक त्या ठिकाणी महाराज अविद्या आली, कर्तृत्व, भोक्तृत्व हे सगळं आलं. मग जीवावर कुटस्थाचा अध्यास कसा होईल बरं? होऊ शकत नाही. कुटस्थावर जीवाचा अध्यास होईल, झालेला आहेच. कुटस्थ जे चैतन्य आहे त्याच्यावर जीवाचा काय अध्यास. म्हणजे काय झालं त्याचे कारण सांगतो. एक तर कुटस्थावर अंतकरण हे काय आहे की अध्यस्त, आणि त्या अंतकरणामध्ये पडलेलं जे प्रतिबिंब चिदाभास त्याचं नाव काय आहे? जीव. आणि म्हणून तो काय झाला? अध्यस्त झाला. का नाही? जर समजा अंतकरण अध्यस्त आहे म्हणजे अध्यास ज्याचा होतो त्याला काय म्हणायचं? अध्यस्त. आता कुटस्थावर जीव अध्यस्त का? त्याचं सरळ उत्तर आहे अंतकरणच मुळात कुटस्थावर काय आहे? अध्यस्त. म्हणजे देह अध्यस्त आहे, स्थूल देह, सूक्ष्म देह सुद्धा अध्यस्त आहे, कारण देह सुद्धा अध्यस्त. मग त्याच्यामुळे काय कुटस्थावर जर अंतकरण अध्यस्त आहे तर अंतकरणामध्ये पडलेला जो आभास आहे त्याचं नाव काय आहे? जीव. मग तो काय झाला? अध्यस्त. कुटस्थावर जीव अध्यस्त आहे, हा स्वरूप अध्यास. आता जीवावर कुटस्थ अध्यस्त, तर कुटस्थ अध्यस्त होऊ शकत नाही. मग कुटस्थ अध्यस्त झालं तर पहिल्यासारखं. मग काय होतं? यांचा जो संसर्ग आहे काय? संसर्ग अध्यास आहे. म्हणजे जीवावर कुटस्थ अध्यस्त नाही. मग सत्यता आहे कुटस्थाची. कोणाची? आणि ती भासायला कोणाच्या ठिकाणी? मग का भासून राहिली परती? तर याच्या सत्यतेचा संसर्ग झाला. फक्त काय झाला तो? आणि तो संसर्ग सुद्धा अध्यस्त आहे. सत्यता आहे याची कोणाची? कुटस्थाची. आणि जीव सत्य का वाटायला लागला? यांचा काय आहे की असा संसर्ग, आणि तो सुद्धा अध्यास आहे बरं का. तो काही खरा नाहीये. हा संबंध सुद्धा काय आहे? अध्यस्त. वाचा आता काय वाचलं पहिलं वाक्य? कुटस्थाचा सत्यतेचा संसर्ग तादात्म्य संबंध जीवाच्या ठाई अध्यस्त आहे. हा, आता हा संसर्ग आहे. हा कोणता अध्यास झाला? आता संसर्ग अध्यास. आता हा संसर्ग जो तो अध्यस्त आहे. सत्यता कुणाची आहे? कुटस्थाची. आणि आपल्याला सत्य काय वाटून राहिला? जीव. मग कुटस्थाची सत्यता असून सत्य जीव आहे का? नाही. जीव तर कसा आहे की मिथ्या आहे. का जीव मिथ्या आहे? तर मुळात बुद्धीच मिथ्या आहे. जीव कसा राहणार? मिथ्या. मग हे सत्य का वाटायला? या दोघाचा जो संसर्ग झाला तर हा कसा आहे की अध्यस्त आहे. आणि त्याच्यामुळं याच्या सत्यतेचा अध्यस कोणावर झाला? जीव. कळालं का? हो, चला. कळालं पण सत्य कोण आहे? कुटस्थ चैतन्य, आत्मा सत्य आहे. आणि आपल्याला का सत्य कोण वाटून राहिलं? जीव वाटून राहिला. का वाटून राहिला? त्यांचा संबंध आहे. आणि तो संबंध अध्यास आहे. पुन्हा तो संबंध वास्तव नाही अजून. तो कसा आहे? अध्यास आहे. यास्तव जीव मिथ्या प्रतीत होत नाही. आपल्याला जीव मिथ्या प्रतीत होतो का? नाही. आपल्याला तो कसा प्रतीत येऊ राहिला? सत्य प्रतीत येऊ राहिला. किंतु सत्य प्रतीत होतो. आणि जीव व तत्कर्ता भोक्ता आदी धर्माची कुटस्थाच्या ठाई अध्यस्थ असल्याने कुटस्थ अकर्ता
अभोक्ता, असंग, असंसारी, नित्यमुक्त, ब्रह्मरूप अशी प्रतीती होत नाही. आता कुटस्थावर जीवाचा अध्यास झाला. हा अध्यास बरोबर आहे. तर कुटस्थावर कोणाचा अध्यास झाला का? जीवाचा झाला. मग जीवाचा झाल्यानंतर त्याच्या ठिकाणी कोणते धर्म आले? करता, भोक्ता, पुन्हा बरेच धर्म सांगितले त्यांनी. हा? असंग, असंसारी, नाही नाही नाही. जीव तत् वाच पुढचं वाच. तत्कर्ता. जीव तत्कर्ता, हा. हा. पुढे भोक्ता, भोक्ता. पुढे आदी धर्माचे हा, कुटस्थ. आधी म्हणजे अनेक धर्म. सुखी दुःखी, जन्म मरण, गमनागमन, हे सगळे धर्म कोणाचे आहे? जीवाचे आहे. कुटस्थाचे आहे का? नाही. पण तरी सुद्धा या कुटस्थाचे म्हणजे हे धर्म जीवाचे आहे, पण भाषायला कोणाला लागले? कुटस्थाचे. म्हणजे आपल्याला काय वाटतं? कुटस्थ, करता, भोक्ता म्हणजे जीवाचे धर्म कुठं आले? आता इथे कुटस्थावर आले. कळालं काय? म्हणजे जीवाचे धर्म कोणावर भासायला लागले? कुटस्थावर. आदी धर्माचे कुटस्थाच्या ठाई अध्यस्थ असल्याने कुटस्थ अकर्ता भोग आता हा कसा आहे? अकर्ता, अभोक्ता आणि करता भोक्ता हे धर्म कोणाचे आहे? जीवाचे. भासायला कुठं लागले आपल्याला? म्हणजे बघा, म्हणजे एकदा कुटस्थाच्या सत्तेचा अध्यास जीवावर झाला आणि एकदा काय झाला की त्या ठिकाणी महाराज जीवावरच कुटस्थाचा काय झाला की अध्यास झाला. अकर्ता अभोक्ता असताना सुद्धा आपल्याला कसा वाटू राहिला तो? करता भोक्ता वाटून. कळालं नाही? असंग, असंसारी, नित्यमुक्त, ब्रह्मरूप अशी प्रतीती होत नाही. आता हा कसा आहे? खरा असंग आहे, मुक्त आहे, नित्य आहे, बुद्ध आहे. पण आपल्याला त्याची प्रतीती होऊन राहिली का? नाही. का होऊन राहिले? तर आपल्याला जीव मी वाटून राहिला ना. आपल्याला कोण मी वाटून राहिला? जीव. वास्तव सर्पाचे धर्म, सर्प विषारी आहे वगैरे, हे धर्म आणि सर्प हा काय झाला? त्या रज्जूवर काय झाला? भासला, अध्यस्त आहे. तरी आपल्याला असं वाटतं की म्हणजे त्या भ्रमकालामध्ये रज्जूच सर्प आहे, रज्जूच विषारी आहे. तसं कर्तृत्व, भोक्तृत्व हे सर्व धर्म कोणाचे आहे? जीवाचे. वाटायला कुठं लागले आपल्याला? कुटस्थाच्या ठिकाणी. आता हे मागचं कालचं तसंच आहे. ते कालचं ते आविचार दृष्टीने वाचून कळालं ते सांगायचं. सांग. प्रश्न 207वा. ब्रह्म आणि मायांतर्गत प्रतिबिंबरूप ईश्वराचा परस्पराध्यास, अन्योन्याध्यास कसा घडला? उत्तर. अविचार दृष्टीने ब्रह्माच्या सत्यतेचा ईश्वराशी संसर्ग, तादात्म्य अध्यास आहे. हे पहा, आता इथे समजा ईश्वर आहे. हा कोण आहे? ईश्वर. ईश्वराच्या ठिकाणी काय आहे? कारणता, जगाची कारणता. आता हे आहे आपलं ब्रह्म. आता ब्रह्मावर काय झालं? ईश्वराचा अध्यास. नुसतं ईश्वरात झाला का? ईश्वराच्या ठिकाणी जे धर्म आहे या संपूर्ण जगाचा अभिन्न निमित्त उपादान कारण कोण आहे? ईश्वर आहे. वास्तविक पाहता ईश्वर मिथ्या आहे. का मिथ्या आहे? हे फक्त वेदांत शास्त्र शिकत असताना गणितात आपण त्याला मिथ्या म्हणणारच आहे, किती मोठं असलं तरी. कारण मुळात माया जर मिथ्या आहे, त्या मायेमध्ये पडलेलं ब्रह्मचैतन्याचं प्रतिबिंब कसं राहणार? आता पुतळा आहे समजा आणि तो पुतळा आपल्याला जरी सत्य दिसत असला तो मिथ्या आहे, सत्य आहे का तो? नाही. तद्वत आता ईश्वर ज्याच्यामुळे निर्माण झाला, ज्याच्यामुळे भासला, ती मायाच मुळात कशी आहे? स्वतः स्वतः विलक्षण आणि म्हणून ईश्वर मिथ्या आहे. बरं, या जगाचं अभिन्न निमित्त उपादान कारण कोण म्हणतो आपण? ईश्वर. ईश्वराच्या ठिकाणी कारणता हे अनेक धर्म आले त्याच्या ठिकाणी, पण ब्रह्मस्वरूपात हा काय झाला? अध्यासच झाला. पण तरी आपल्याला सत्य का वाटून राहिला? या ब्रह्माच्या सत्यतेचा इथं संबंध अध्यस्त आहे. काय अध्यस्त आहे? आपण जसं कुटस्थाचा जीवाचं पाहिलं ना, तसं यांचा जो संबंध आहे हा काय आहे? अध्यस्त. आणि त्या जसं लाल रंगाचं फुल आहे आणि पांढरी काच आहे, पण तरी आपल्याला पांढरी काच लाल दिसून राहिली. तर कशामुळे दिसून राहिली? त्यांचा संसर्ग आहे, त्यांचा संबंध आहे. जोपर्यंत संबंध आहे तोपर्यंत तुम्हाला ती पांढरी काच पांढरी न दिसता कशी दिसणार? लाल दिसणार. तसं यांचा संसर्ग असल्यामुळे तो संसर्ग मुळात अध्यास आहे. काय आहे तो? अध्यास. संसर्ग काही खरा नाही. तो संसर्ग स्वतः विलक्षण आणि रोषणीय. आणि त्याच्यामुळे काय वाटायला लागलं आपल्याला? ईश्वर कसा आहे? सत्य आहे. ईश्वराच्या ठिकाणी असणारे धर्म कसे आहे? सत्य आहे. कारण जगाचं कारण कोण आहे? बाबा देव. म्हणून हे सर्व धर्म
म्हणजे काय झालं, ह्याच्यावर याचा काय झाला, संसर्गाचा अध्यास आहे. आणि ती संसर्ग कोणता आहे, फक्त सत्यता. कोणता, ब्रह्म सत्य आहे. आणि ती सत्यता आपल्याला याच्यात दिसून का राहिली, तर याच्यात नाही सत्यता ती, हा संबंध असल्यामुळे, संबंधामुळे हा सत्य दिसून राहिला. कशामुळे, संबंध. तसं मी एकदा तुम्हाला सांगितलं की समजा एखादा मूर्ख मनुष्य चांगल्या माणसाबरोबर जर राहत असला, तर एखाद्या चांगल्या माणसाला सुद्धा लोक म्हणते हे वरून वरून चांगला दिसतोय पण आतून बेकार आहे. का, याच्या भोवताली सगळे बेकारच लोक आहेत. मग हे आता वास्तविक पाहतो तो इमानदार मनुष्य आहे, अगदी सालस आहे, देवासारखा आहे, पण तरी त्याला लोक वरून आरोप का करून राहिले, मोकारा लोकांना संसर्ग आहे त्याचा. म्हणून संसर्ग सुद्धा खूप कारणीभूत असतो पांडुरंग महाराज. आपल्या लोकांनी कोणाच्या संसर्गात राहावं हे कळायला पाहिजे की नाही आपल्याला. समजा आपण आता कीर्तन गाणे, मी रोज एखाद्या दारोड्याच्या पाठीमागे बसत असतो, रोज मोटरसायकल बसून मुद्दाम मार्केट मधून जात असतो, लोक म्हणजे महाराष्ट्र जात नाही कुठेतरी, असं होतं की नाही. का बरं, मी तसा नाहीये, पण त्याचा काय आहे, संसर्ग आहे. तसं ईश्वर हा मिथ्याच आहे, पण या ब्रह्मस्वरूपाची जी सदत्व आहे, जी सत्यता आहे, त्या सत्यतेचा हा काय की इथं संसर्ग जो आहे तो अध्यास आहे. तो अध्यास आहे मुळात, आणि त्याच्यामुळं आपल्याला ईश्वर कसा वाटून राहिला, सत्य. हा, चला ईश्वराचा ब्रह्मशी आहे. हा, आता पुढचं वाचलं त्याच्यातलं हा. का तेच ईश्वराने का यास्तव ईश्वर सत प्रतिमान प्रतीत होतो. हा, आपल्याला ईश्वर कसा प्रतीयमान होऊन राहिला, आता प्रतीतील कशा होऊन राहिला, सत्य. हा. ईश्वर आणि त्याच्या कारणतेचा ब्रह्मस्वरूपी अध्यास आहे, म्हणून ब्रह्म हे जगताचे कारण आहे असे प्रतीत होते. आता ईश्वरावर ब्रह्मस्वरूपाचा काय वाटतो, होतो अध्यास होतो. कसा होतो, आता खरं इथं कारण कोण आहे, ईश्वर आहे. आणि आपल्याला जगाचं कारण कोण वाटायला लागलं, आता ब्रह्म वाटायला लागलं. कशामुळे, आता वास्तविक आता जगाचं कारण ब्रह्म नाही, पण याच्या कारण याच्यावर काय झाला, अध्यास झाला. आणि म्हणून जगाचं खरं कारण आपल्याला कोण वाटतंय, ब्रह्म वाटतंय. म्हणजे याच्यावर सत्यतेचा अध्यास, ईश्वरात सत्यता याची, आणि याची कारणता याच्यावर वाटून राहील. हा काय झाला, कारण कोण आहे खरं, नाही, ईश्वर आहे. कारण खरा कोण आहे जगाचं, ईश्वर आहे. सर्व शक्तिमान, सर्व ज्ञत्व, हे सर्व धर्म कोणाचे आहे, आणि लोकांना काय कोणाचे वाटते, ते ब्रह्माचे. म्हणजे लोक म्हणते ब्रह्म म्हणजे ते देवच, असं समजायला लागले. असा परस्पराचा झाला तो अध्यास. वास्तविक पाहताय कुठं ब्रह्म कसा आहे, असंग, शुद्ध, बुद्ध. जीवाला म्हणजे आता जे झालं, जीवाला मिथ्या म्हणायचं थोडीशी हिंमत हो राहिली, ईश्वराला मिथ्या म्हणायची. हा, नाही, त्याचं कारण आहे ईश्वर. पण आता गणितात कसं आहे की गणितात तर शेवटी आपल्याला म्हणावं लागेल, जोपर्यंत आपल्याला एक लक्षात आहे की अनुग्रह करतो तो ईश्वर, कोण काय करतो आपल्याला. हे बघा, ब्रह्मस्वरूप तर हे आपलं स्वरूप आहे, पण ब्रह्मस्वरूपापेक्षा ईश्वराचा आपल्यावर जास्त उपकार आहे. कोणावर, त्याचा काही उपकार नाही. समजा आपलं कर्म पण आहे, पण आपल्याला शरीर मिळालं कोणामुळं, आपल्या कर्माला त्या ठिकाणी ते देण्याचं काम कोणी केलं त्यामध्ये. म्हणून आता ब्रह्मानं काय केलं असतं कुठं, आपल्याला काहीच केलं असतं. म्हणून त्याचे उपकार आहे. पण आता जेव्हा आपण हे जे गणित शिकवलं, हे कोणतं शिकू राहिलो, शेवटचं हे परमार्थातलं वेदांत शब्दार्थाच वेदाचा अंतिम निर्णय. काय अर्थ होतो त्याचा, वेदाने दिलेला अंतिम निर्णय किंवा अंतिम भाग म्हणजे काय. आणि म्हणून हे देवच मान्य करतो ना. बरं, आपण असं म्हणत नाही, पण ईश्वर स्वतः म्हणतो ना, ईश्वर स्वतः जो मिथ्याचा आहे ना, ईश्वरालाही मान्य करावं लागतं ना की मायेच्या उपाधीचा संबंध आल्यामुळे ईश्वरत्व हे काय झालं, खरं ईश्वरम ब्रह्म एकच आहे, हे तितकंच खरं आहे. कसं, कारण तो नित्यमुक्त आहे ना. हा, माया त्याचे काय आहे की आधी नाही, असं काही नाही ना. काय ईश्वराला भ्रम झालाय त्याच्या ठिकाणी, आपल्याकडे जसा भ्रम असतो तसं नाही ना. माया त्याच्या अधीन आहे, हे सगळं त्याला कळतंय, परंतु मायावादा करा तुम्ही, मग ईश्वरात बघा ब्रह्मच आहे. आणि म्हणून त्याला माहिती आहे की माया माझ्या ठिकाणी नाही, काय त्याला पक्क माहिती आहे. आणि म्हणून ईश्वरास
आता तसं जर म्हटलं तर मग काय समजा आता ही जी रज्जूवर सर्प ज्याप्रमाणे भासतो त्याप्रमाणे ब्रह्मस्वरूपावर जगत भासले, असं जर आपला निश्चय असेल, मग हे जगात तर जगच नाही, मग जगाची जर आठवण भाटी कशाचं काय आलं? जसं हे चालू आहे, मग म्या बोलविल्या सूर्य बोलायचं काय, सूर्य चालेल मी आलेल्या, हा सिद्धांत कोणता आहे आपला? शेवटचा सिद्धांत आहे. आता हा सिद्धांत तर तुम्हाला कळावाच लागेल, कळून घ्यावाच लागेल. पण जोपर्यंत अध्यास आहे तोपर्यंत तुम्हाला शबल ब्रह्माची सेवा करावी लागेल. हे तितकंच काय आहे की सत्य आहे. तुकाराम महाराज म्हटले बाबा, तुकाराम महाराज आपण तुकाराम महाराज अधिकाराचे झालो तसे अधिकाराचे होणार नाही, पण ज्ञान जर तुकोबरायला जे ज्ञान झालं म्हणजे मूळ जे ज्ञान आहे त्यांचे बाकीचा फार मोठा अधिकार आहे समजा, पण मूळ स्वरूपाचं जे ज्ञान असतं त्यांचं जगात जेवढ्या आपण नेहमी सांगतो की सर्वांचा अनुभव एक त्याचं नाव परमार्थ आहे. जो ज्ञानोबरायांचा अनुभव, नाथांचा, तुकोबरायांचा, तोच तुमचा आमचा सावता महाराजांचा हा जो अनुभव आहे त्या अनुभवाच्या दृष्टीने आपण सगळे कसे आहे की एक आहे. तुकाराम महाराज देवाकडे गेले म्हणे महाराज काही मागा. तुकाराम महाराज म्हणे तुलाच कल्याण करून घ्यायचं असं दंडवत घाल मला. चालेल दंडवत घाले महाराज या. मग तुकाराम महाराज मोठे का देऊ म्हटलं. तुकाराम महाराज त्या देवाला म्हणायला लागले. ही जी त्यांच्यात ही डेअरिंग आली, ताकद आली, ही कशामुळे आली? त्याचं कारण आहे त्यांच्याकडे तेवढं काय होतं बरं वैराग्याचे काय विवेकाचे विवेकासहित वैराग्याचे त्यांच्याकडे कोणतं बळ होतं? विवेकासहित वैराग्याचे बळ आणि दगदगीत ज्वाळ निश्चयाचे बळ आणि तुका म्हणे त्याचे बळ. तुकोबरायाच्या आता सावता बाबा कधी आषाढी वारीला गेले ते, नंतर वारी असं वारी केली नाही असं नाही, बरेच लोक म्हणते वारीच नाही केली. सावता बाबा प्रत्येक वारीला जायचे, पण आषाढी वारीला सरासरी ते जात नव्हते. का जात नव्हते? वारकऱ्याला देव घालत होते. त्यांनी वारकऱ्यामध्ये काय पाहिला? देव पाहिला. लसणामध्ये, कोथिंबिरीमध्ये, मिरचीमध्ये काय बघितलं त्यांनी? देव. म्हणजे त्यांना काय झालं की अधिष्ठानाचं ज्ञान झालं. आणि म्हणून हे तुम्हाला मान्यच करावं लागेल. देव स्वतः नामदेव महाराजाला म्हटले बा महाराज तू एवढा जर लाडका असेल तर तू कच्चा आहे. कसा आहे? आता देव जर समजा ज्याच्या आज्ञेशिवाय झोपत नाही, ज्याच्या आज्ञेशिवाय जेवत नाही असे नामदेव महाराजाचा ऐकणारा देव, शेवटी किती देवाचे त्या नामदेव महाराज बरोबर म्हणजे प्रेम असेल किती असेल तरी मग नामदेव महाराज म्हणे तेव्हा मी कच्चा म्हणे तू कच्चाच आहे. का बरं? पूर्णत्वाचं ज्ञान झालं नाही. आणि पूर्णत्वाचं ज्ञान झालं की देव जो अभिन्न निमित्त उपादान कारण हे राहतच नाही. हे काय होतं? तू कुठं काय राहणार? तुम्ही समजा आता जग झाल्यावर, जग सत्य असल्यावर जगाचा अभिन्न निमित्त उपादान कारण ईश्वर, पण जग नाही. जर हा बोध झाला तुम्हाला तर मग आता अभिन्न निमित्त उपादान ईश्वर पण आता कसं येईल का बरं? आता याच्यात काय अवघड आहे? काहीच नाही. म्हणून तर लोक म्हणते काल नाही आम्हाला सांगितलं तिथं आम्ही बाहेर बसल्यावर एका नवीन माणसानं अमृत अनुभव बसला आणि त्यानं सांगितलं म्हणे हो सर हे ज्ञानाचं खंडन केलं म्हणे इथं. मग हे असं कशाला ऐकायचं म्हणजे पण कशाला वाचायचं अमृत अनुभव? ज्ञानाचं खंडन. अमृतानुभवामध्ये खंडन कोणाचं आहे? अज्ञानाचं तर आहेच, पण तत् सापेक्ष असणारं जे ज्ञान आहे त्याचं सुद्धा खंडन आहे. उत्तर अविचार दृष्टीने कुटस्थाचा सत्यतेचा संसर्ग तादात्म्य संबंध. तुम्हाला ईश्वराला मिथ्या म्हणायचं काय काम आहे की ईश्वरच संपूर्ण विश्व दिसतं तुम्हाला. तर काय दिसतं? मिथ्या म्हणायचं कामच नाही. तुम्हाला काय दिसतं म्हणजे सगळं इतकी ही जर अनुभूती आली त्याला ईश्वर मिथ्याने दिसत. मग हे सगळं जगतच मग विठ्ठल जळी स्थळी बरोबर. अविचार दृष्टीने कुटस्थाचा सत्यतेचा संसर्ग तादात्म्य संबंध जीवाच्या ठाई अध्यस्त आहे. यास्तव जीव मिथ्या प्रतीत होत नाही किंतु सत्य प्रतीत होतो. आणि जीव तत्कर्ता भोक्ता आदी धर्माची कुटस्थाच्या ठाई अध्यस्थ असल्याने कुटस्थ अकर्ता अभोक्ता असंग असंसारी नित्यमुक्त ब्रह्मरूप अशी प्रतीती होत नाही. अशी आपल्याला प्रतीती होत नाही का? त्यांचा जीवाचा त्यांचा परस्पराला काय झाला की अन्योन्य. किंतु तत्विपरीताची प्रतीती होते.
या प्रकारे कुटस्थ आणि जीवाचा परस्पर अध्यास होतो. प्रश्न 211. उक्त अध्यासाची निवृत्ती कशाने होते? हा जो वर बोललेला अध्यास आहे, या अध्यासाची निवृत्ती कशाने होते? उत्तर, उक्त अध्यासाची निवृत्ती विवेक ज्ञानाने होते. बस, उक्त अध्यासाची निवृत्ती विवेक ज्ञानाने, विचार ज्ञानाने होते. प्रश्न 212. तत्पद आणि त्वमपद यांच्या अर्थाची महावाक्याने प्रतिपादन केलेली एकता कशी संभवते? आता हे मागे त्यांनी प्रतिपादन केले, पण परत विचारलं की तत्पद आणि त्वमपद या दोघांची जी एकता आहे ही महावाक्याने कशी होती? कोणतं महावाक्य? तत्वमसि. तर तत्वमसि या महावाक्याने तत्पदाच्या आणि त्वमपदाच्या अर्थाची एकता कशी संभवते हे सांगा. उत्तर, यद्यपि तत्पद आणि त्वमपदाचा वाच्यार्थ जे उपाधीसहित चैतन्य, ईश्वर व जीव यांच्या एकतेचा विरोध आहे. कळालं हे तुम्हाला? तत्पद आणि त्वमपद यांचा जो वाच्यार्थ आहे, वाच्यार्थ काय आहे? कोण आहे? तत्पद वाच्यार्थ ईश्वर आणि त्वमपद वाच्यार्थ जीव. आता यांचा तर भेद आहे, पण त्यांच्या उपाध्या. तत्पदाची उपाधी कोणती? वाच्यार्थाची माया. आणि त्वमपदाच्या वाच्यार्थाची उपाधी कोणती? अविद्या किंवा बुद्धी किंवा कल्पना किंवा विष्टी अज्ञान. ही त्वमपद वाच्यार्थाची उपाधी आहे बरं का, मुळात त्या पदाची नाही. मग तत्पद वाच्यार्थाची उपाधी माया आणि त्वमपद वाच्यार्थाची उपाधी अविद्या. मग या दोघांमध्ये सुद्धा भेद आहे. मायेमध्ये अविद्या, पुन्हा जीव आणि ईश्वर यांच्यात काय आहे? भेद आहे, विरोध आहे. भेद आहे, एकतेचा विरोध आहे. काय त्यांनी काय लिहिलं? त्यांच्या एकतेचा विरोध आहे. तत्वमसी महावाक्य काय प्रतिपादन करून राहिलं? की ईश्वर आणि जीव एक आहे किंवा ते ब्रह्मचैतन्य तोच आहे असं प्रतिपादन करून राहिलं. मग परंतु त्यांच्या एकतेचा विरोध आहे ना. कोणाच्या? ईश्वराच्या आणि जीवाच्या. तत्पद वाच्यार्थाचा आणि त्वमपद वाच्यार्थाच्या एकतेचा. ते एक होऊ शकत नाही, ह्यांचा विरोध आहे. तथापि तत्पदाचा जो लक्ष्यार्थ ब्रह्म आणि त्वमपदाचा लक्ष्यार्थ आत्मा यांच्या एकतेमध्ये कोणत्याही प्रकारे विरोध नाही. यांच्यात विरोध आहे का? आता नाही. तत्पद लक्षार्थ ब्रह्मचैतन्य आणि त्वमपद लक्षार्थ कुटस्थ चैतन्य म्हणजेच आत्मा, ह्यांच्यात विरोध. विरोध कोणीकडे आहे? विरोध वाच्यार्थात आहे, विरोध उपाधीमध्ये आहे. विरोध यांचे जे धर्म असतील, आता ईश्वराचे धर्म मागे किती सांगितले? त्याचा देश, त्याचा काल, त्याची वस्तू, त्याचं कार्य, त्याचे धर्म, ह्यांच्यामध्ये विरोध आहे. जीवाचे धर्म वेगळे, ईश्वराचे धर्म वेगळे. ईश्वर वेगळा, जीव वेगळा. यांच्या पुढं सर्व धर्मासह यांच्यात विरोध आहे. पण लक्षार्थ जो आहे त्याच्यात मात्र काय आहे की एकता संभवते. आत्मा यांच्या एकतेमध्ये कोणत्याही प्रकारे विरोध नाही. अशा प्रकारे तत्पद आणि त्वमपदाच्या अर्थाची महावाक्याद्वारा कथन केलेली एकता संभवते. ही एकता सतत ध्यानात यायची बरं का. कुठेही जीव शिव ऐक्य प्रतिपादन करणारी मग ती संत वाक्य असू द्या. देव भक्त दोन्ही एक रूप झाले आणि मुळीच संचले जैसे तैसे. ह्यांच्यामध्ये जी एकता प्रतिपादन केलेली आहे तर देवाच्या आणि भक्ताच्या उपाधीच्या दृष्टीने नाही. काय? देवाची उपाधी वेगळी, भक्ताची उपाधी कशी आहे की वेगळी आहे. देव देव राहणार, भक्त भक्त राहणार. ह्याच्यानंतर अमृत अनुभव मध्ये तर खूप आहे. इथे आता देवाने सुद्धा सांगितलं की ए हृदयचे ते हृदय घातले. काय? हृदया एक झाले. ये हृदयचे ते हृदय घातले आणि द्वैत न मोडिता केले आपण ऐसे अर्जुना. त्यांचं द्वैत कायमच राहिला. अर्जुन अर्जुन राहिला, श्रीकृष्ण श्रीकृष्ण राहिला. पण दोन राहिले की एक झाले त्याचं एक. तसं देव भक्त उपाधीना ते भिन्न दिसतील, परंतु त्यांच्यामध्ये लक्षार्थाच्या दृष्टीने काय की एकता आहे. प्रश्न 213. मी ब्रह्मरूप आहे असे ब्रह्मात्मैक्य ज्ञान कोणास होते? ही गोष्ट बरीच त्या ठिकाणी मला चिकित्सा करणारी आहे. फार मोठी चिकित्सा या विषयावर झाली की मी ब्रह्मरूप आहे असं ज्ञान कोणास होतं. आता विश्वातील संपूर्ण जे काही ज्ञान आहे ते कोणाला होतं? तर चिदाभासास होतं. कोणास होतं ते? चिदाभास. चिदाभास म्हणजे कोण? जीव. जीव म्हणजे कोण? अंतकरण विशिष्ट चैतन्य, अंतकरणात पडलेला आवाज. मग आता घटपटाधिकाचं
हे जे काही कर्म उपासना हे सगळी ज्ञान कोणाला होती तर चिदाभासाला होती. मग मी ब्रह्म आहे असं ज्ञान पुन्हा कोणास होतं? उत्तर हे ज्ञान चिदाभासाच होते. बघा आता जगातील घटपटाचं ज्ञान कोणाच होतं? चिदाभास. आणि मी ब्रह्म आहे हे ज्ञान कोणाला होऊन राहिलं? चिदाभासाच होऊन राहिलं. हे बऱ्याच लोकांना कळत नाही की चिदाभासास मी ब्रह्मरूप आहे हे कसं काय ज्ञान म्हणा. प्रश्न 214वा. ब्रह्माहून भिन्न असलेला जो चिदाभास आपणास ब्रह्मरूप कसा जाणू शकतो? आता ही तर गंमत आहे का नाही. ब्रह्म आता हे असं असं ब्रह्म धरा, असं नाही बरं कधी ब्रह्म पण धरा. हे कसं आहे की ब्रह्म कसं आहे? व्यापक. हा हे आहे ब्रह्म व्यापक. आता कुटस्थ चैतन्य म्हणत असताना बुद्धी अधिष्ठान त्याला काय म्हणायचं? कुटस्थ चैतन्य. किंवा या संपूर्ण ब्रह्मावर जे कल्पित भागावर अज्ञान आहे. काय आहे? ब्रह्मस्वरूपाच्या कल्पित भागावर. ब्रह्माला काही असं अंग नाही म्हणून तिच्या एका भागावर समजायचं. काय विषय केला आपण? तिच्या कल्पित भागावर अज्ञान आहे. आता हे तर समजा अज्ञान आहे. आता इथे काय आहे? अज्ञान आहे. आता ब्रह्म कुठं आहे? इथं सर्व ठिकाणी ब्रह्म आहे. पण या अज्ञानाला जेवढं अधिष्ठान ब्रह्म आहे त्याला म्हणायचं कुटस्थ चैतन्य. कळालं नाही पण? हा, याला अधिष्ठान चैतन्य नाही का? आता आहे. तसं इकडं सर्व इकडं पहा घट पट या सर्वाला अधिष्ठान काय आहे? कुटस्थ चैतन्य आहे. याला काय म्हटलं आपण? घटोपय चैतन्य, पटोपय चैतन्य. याला काय म्हणायचं? अज्ञानाला अधिष्ठान असणारं जे चैतन्य त्याला काय म्हणायचं? कुटस्थ चैतन्य. हे कुटस्थ चैतन्य. आता या कुटस्थ बघा, आज मागे मी तुम्हाला अध्यासाची एक परंपरा सांगितली. आणि त्या असं त्यामध्ये आपण थोडस चित्र काढू. इथं समजा आपण अंतकरण किंवा बुद्धी धरू. हा, अंतकरण. आता या कुटस्थ चैतन्याचा याच्यात पडलेला आभास याला काय म्हणायचं? जीव किंवा चिदाभास. आले आता याला काय म्हणतात? जीव किंवा चिदाभास. आता हे सगळं घट पट हे ज्ञान कोणाला होतं? चिदाभास. घटाचं पटाचं. मग चिदाभास आता कुटस्थ चैतन्य वेगळा वाटतो की नाही? याचं प्रतिबिंब जरी असतं या चिदाभासाला मी चिदाभास आहे असं ज्ञान होईल. कोणतं ज्ञान होईल? पण मी कुटस्थ चैतन्य असं कसं काय ज्ञान नाही? कळालं का तुम्हाला काय विषय? हा त्यांचा एक शंका आहे. ती काय प्रश्नच केला त्याने. चिदाभासात मी ब्रह्मरूप असं कसं काय ज्ञान? मी चिदाभास आहे असं ज्ञान होईल. चिदाभासाला घट पट आहे तर घटपटाचं ज्ञान होतं ना. चिदाभासास मी घट आहे मी पट आहे असं ज्ञान होतं का? घटपट माझ्याहून कसं आहे की वेगळा आहे भिन्न आहे असं ज्ञान होतं. मी त्याला जाणतो असं ज्ञान चिदाभासाच होतं. मग चिदाभासाला मी ब्रह्मरूप आहे असं कसं काय ज्ञान होईल? असं त्यांची काय आहे की शंका आहे. असा त्यांचा प्रश्न आहे. चला काय भगवंत दादा हे शंका कळाली तुम्हाला? हा, हे अगोदर कळून घ्या. पुढचं पटकनच कळत आवडतो. हे जर नाही कळालं चिदाभासाला घटाचं ज्ञान होईल पटाचं ज्ञान होईल. जगातील याच्यावर पदार्थाचं ज्ञान बाहेरचे कोणाला होतं? चिदाभास. आतलं हे सुद्धा मनाचं बुद्धीचं हे ज्ञान कोणाचं होतं? चिदाभासाला होतं. मग या चिदाभासास ज्ञान कुटस्थ माझ्यावर वेगळं आहे असं ज्ञान होईल कदाचित. काय आत्मा माझ्यावर वेगळा आहे असं ज्ञान होईल. पण मीच आत्मस्वरूप आहे असं कसं काय ज्ञान होईल याला? आता याच्यावर वेगळा वापरायला नाही तुम्हाला. मग त्याला मी ब्रह्मरूप आहे असं कसं काय ज्ञान होईल? आता हे ब्रह्म. आता हे काय झालं? ब्रह्म. इथं झालं कुटस्थ असं. या दोघाला ज्ञान काय होतं? दोघाचं समजा मी ब्रह्म आहे. हे दोन्ही ब्रह्मच आहे. कोण? चिदाभासाला ज्ञान काय होतं? मी ब्रह्मरूप आहे असं कोणाचं ज्ञान होतं? चिदाभासाला ज्ञान होतं. चिदाभास कुटस्थाचा. यांचं कनेक्शन कोणाचं कनेक्शन आहे? चिदाभास कोणाचा आहे? कुटस्थ. इथं बुद्धी आणि त्याच्यात पडलं. आणि याला ज्ञान कोणतं होतं? ब्रह्म.
मी ब्रह्म आहे. हे कसं काय? त्यांचा प्रश्न आहे तो. चला पुढे आता त्याचं उत्तर आहे. चिदाभासन म्हणजे कुठंच ते असं ज्ञान नव्हतं आणि ब्रह्म आहे असं- ब्रह्मज्ञान होतं त्याला. असं होतं. कुठंच तर समजा त्याला ज्ञान कोणतं होतं ते लिहिलं, काय लिहिलं त्यांनी? मी ब्रह्म मी ब्रह्म आहे असं असं ज्ञान असू होतं. शकतो. कोणाला होतं ते? चिदाभासन. चिदाभासन उत्तर जीवत्व आहे बघा. आणि कुटस्थ ब्रह्मरूप आहे हे ज्ञान त्यालाच होतं. चिदाभासन कोणतं? मी ब्रह्मरूप आहे हे ज्ञान होतं. आणि कुटस्थ ब्रह्मरूप आहे हे ज्ञान होतं. उत्तर जीवत्वाचे अधिष्ठान असलेल्या कुटस्थाचा ब्रह्माशी सदा अभेद आहे. आता कुटस्थ आणि ब्रह्म यांचा कधीतरी भेद आहे का? एकच आहे. एकच आहे. फक्त कुटस्थ नाव कशामुळे आलं? फक्त त्या अज्ञानामुळे किंवा बुद्धीच्या अधिष्ठानामुळे. नाही यांचा सदा काय आहे? अभेदच आहे. याच्यात तर काही शंका नाही. कुटस्थ ब्रह्मरूप आहे म्हणणं सुद्धा एक तुमच्या आमच्या अविचार दृष्टीने चाललंय. कोणत्या दृष्टीने चाललंय? अविचार दृष्टीने चाललंय. एक आपण आधार स्वीकारला म्हणून राहिलो कुटस्थ ब्रह्म कुटस्थ काही भिन्न नाही. बुद्धिसहित चिदाभासाचा आता याचा याचा ब्रह्म एक आहे. कुटस्थ ब्रह्म आहे, ब्रह्म कुटस्थ आहे. आता हा विषय संपला. आता मुद्दा कोणता राहिला? चिदाभासाला मी कुटस्थ आहे असं कसं काय ज्ञान होतं? हे ब्रह्म आहे असं कसं काय ज्ञान होतं? बुद्धिसहित चिदाभासाचा ब्रह्माशी आपल्या स्वरूपाचा बाध करून अभेद घडतो. हा आता काय आहे? हे दोन्ही एक आहे. आता ह्या चिदाभासाला हे ज्ञान झाल्यानंतर विवेक ज्ञान कोणतं आपण जे शिकलो ते विवेक ज्ञान झाल्यानंतर त्या चिदाभासाला कळतं की बुद्धी मिथ्या आहे. मी सुद्धा त्याच्यात पडलेलो कोण आहे की मिथ्याच आहे. आणि त्याच्या स्वतःच्या स्वरूपाचा बाध करून मग त्याला मी ब्रह्मरूप आहे असं काय होतं? ज्ञान होतं. कुटस्थाला ब्रह्मरूप करायची काही गरज नाही. पण चिदाभासाला काय करायचं की मी ज्याच्यात पडलो ती बुद्धी किंवा अविद्या आम्ही दोघही मिथ्या आहे आणि आमच्या दोघाचा बाध करून अधिष्ठान जे ब्रह्म आहे ते मी ब्रह्म आहे असं ज्ञान कोणाला होतं? चिदाभास. ह्याच्यामध्ये विचारसागरामध्ये सुंदर चिंतन आलं. मुख्य समानाधिकरण आणि बाध समानाधिकरण. चिदाभासाला मी ब्रह्म आहे तर स्वतःचा बाध करून त्याला ते ज्ञान होतं. आणि कुटस्थाचं ब्रह्माचं तर नित्य समानाधिकरण आहे. कसं आहे? त्यासाठी त्यांनी दृष्टांत दिले की मनुष्य जो त्याच्या कुलगोत्रामध्ये जन्माला येतो त्याचं जे कुल त्याचं जे गोत्र ते आता तुमचं समजा गोत्र असते प्रत्येकाचे त्याचे गोत्र आहे. त्याला काही नवीन गोत्र जोडावं लागतं का? तुमचे वडील त्या वडिलाचं जे गोत्र तेच तुमचं. तुमच्या वडिलाचं गोत्र कोणतं? तुमच्या आजोबाचं जे गोत्र तेच तुमच्या वडिलाचं. आणि तुमच्या मुलाचं गोत्र कोणतं राहणार? मग तो घरात जन्माला आला की त्याच्या कुलगोत्राचा म्हणजे वडिलाच्या कुलगोत्राचा त्याचा जन्मदारभ्य हक्क आहे. म्हणजे जन्मताच ते त्याच्याशी काय की एकरूप होतो म्हणणं चुकीचं आहे. ते एक आहे. पण बाई जी असती तिच्या सर्व पलीकडल्या कुलगोत्राचा त्याग करून बाध करून ती नवऱ्याच्या कुलगोत्राशी एकरूप होते. आता ती बाई कुलगोत्र कोणती लिहिती? आता या शिकलेल्या बायाला लिहावं लागतं नोकरी लागल्यानंतर. कारण त्यांची तुम्हाला माहित नाही पाठवणार नाही काय वडिलाचं नाव आडनाव तिकडले येतात. पण गोत्र जर ब्राह्मणाने विचारलं कदाचित तर गोत्र नवऱ्याच सांगावं लागणार तिला. कोल गोत्र हे कोणा सांगावं लागणार तिला नवऱ्याचं लिहिण्यापुरतं. म्हणजे ठगबाजी सोप्या भाषेत काय चाललेली ठगबाजी झालेली. पण कल्पना जर केली आपण विचार जर केला तर तिला तिच्या मूल वडिलाकडील पूर्ण कुलगोत्राचा बाध करून त्याग करून नवऱ्याच्या कुलगोत्राशी एकरूप. मग चिदाभास काय करतो? स्वतःच जे कुलगोत्र आहे अविद्या तिचे सगळे धर्म याचे सर्व धर्म याचा बाध करायचा आणि त्यालाच असा विचार उत्पन्न होतो की मी ब्रह्मरूप आहे. आणि कुटस्थाचा तर जन्मदारभ्य तो ब्रह्मस्वरूप आहेच. असं या दोघांचं ऐक्य आहे. चिदाभासास कसं ज्ञान होतं तर हे असं होतं. चिदाभास आता हे चिदाभासाचं ज्ञान कसं होतं हे सांगतो पुन्हा. ते पण की ते ज्ञान फलव्याप्तीनं होत नाही.
कोणती व्याप्ती म्हणतात त्याला? वृत्ती. वृत्ती व्याप्ती म्हणजे आपण मागे बघितलं की अंतःकरण वृत्ती नेत्रेंद्रियाद्वारे तिथे गेली, त्याच्यामध्ये आभास असतो वृत्तीमध्ये, आणि मग ती वृत्ती काय करते? प्रकाश काय करतो की अंधकाराचा आवरण दूर करतो. वृत्ती काय करते? त्याच्यावर आकार धारण करते, पण अगोदर अज्ञानाचं आवरण दूर करते. अज्ञानाचं आवरण जर असेल तर आकार धारण करता येणार, आणि प्रत्येक पदार्थाला अज्ञान असतं. पदार्थ त्याच्या आश्रयानं काय असतं? अज्ञान असतं. त्याच्यासाठी दृष्टांत कोणतं दिलं मी की एखादा मनुष्य पत्ते खेळण्यात जर असं गुंग झाला, समोर आई वडील कोणी जरी असेल तर त्याला ते ज्ञान होत नाही. काय होत नाही? हो, तिथे अज्ञान आहे म्हणून काय होतं? प्रकाश त्या पदार्थावरील अंधकाराचं आवरण दूर करतो. अंतःकरण वृत्ती तिथपर्यंत गेलेली आहे. मग अंतःकरण वृत्ती काय करते? अगोदर त्या पदार्थावरील अज्ञानाचं आवरण दूर करते, आणि अज्ञानाचं आवरण दूर केल्यानंतर बरोबर वृत्ती त्या पदार्थाच्या आकाराची होती, आणि मग त्या पदार्थामध्ये असलेला जो चिदाभास आहे, याच्यात अंतःकरण वृत्तीमध्ये असलेला जो चिदाभास आहे तो चिदाभास त्याला जाणतो, आणि मग म्हणतो अयम घटः. अशी ज्ञान होण्याची काय आहे पद्धती. मग आता आत्मस्वरूपाकडे जेव्हा विचारद्वारा हा चिदाभास आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी जातो, तिथं अंतःकरण वृत्ती. अंतःकरण वृत्ती तिथे गेल्यानंतर काय करते? फक्त हे अज्ञानच बाजूला करते. अज्ञान काय करते? बाजूला करते, आणि ब्रह्मस्वरूप आत्मस्वरूप तर ते आहेच. मग त्याला काही जाणायचं का नाही? कारण हा चिदाभासच त्याचा अंश आहे, हा त्याला जाणू शकेल का? ह्याच्यासाठी कोणता दृष्टांत आहे? ही दृष्टांत ध्यानात ठेवायचं तुम्ही की एक असं गाडगा आहे, त्या गाडग्याखाली आपण एक सोनं ठेवलं, एक 10 ग्रॅम, आणि आपल्याला जर समजा अंधकारामध्ये ते सोनं जर घ्यायचं तर अगोदर आपल्याला काठीने ते गाडगं बाजूला करावं लागेल, किंवा हाताने ते गाडगं बाजूला करावं लागेल, आणि त्याच्या खाली काय म्हणून हे पाहण्यासाठी आपल्याला दिवा न्यावा लागेल. मग तिथे दोघांची गरज भासली, एक तर काठीची आणि दिव्याची, आणि दुसऱ्या गाडग्याखाली दिवाच ठेवलेला आहे. काय ठेवलेला आहे? आता त्या दिव्याचं ज्ञान व्हावं यासाठी काय करावं लागेल? नुसतं गाडगं बाजूला करावं लागेल. तसं घटपटाधिक पदार्थाचं ज्ञान होण्यासाठी अंतःकरण वृत्तीची आणि त्या चिदाभासाची काय आहे की त्या ठिकाणी गरज आहे. परंतु आत्मस्वरूपाचं ज्ञान होण्यासाठी अंतःकरण वृत्तीनं अज्ञानाचं आवरण बाजूला केलं तिथं कशाचीच गरज नाही. ते आहे तर स्वयंप्रकाश आहे. अंतःकरण वृत्तीने अज्ञान बाजूला करणं याला म्हणायचं वृत्ती व्याप्ती. याला काय म्हणायचं? वृत्ती व्याप्ती. आणि चिदाभासानं अयम घट हा घट आहे असं ज्ञान चिदाभासाला होणं ही म्हणायची फलव्याप्ती. याला काय म्हणायचं? पण आत्मस्वरूपाच्या ज्ञानाच्या वेळेस फक्त वृत्ती व्याप्तीच आहे, फलव्याप्ती तिथे नाही, कारण तो स्वयंप्रकाश आहे. ते पाहिलं की मग तिथे तुमना हम दप्तर गुम हे असं चिदाभासास काय होतं? ज्ञान. चिदाभास आपल्या या ज्या प्रक्रिया आहेत या प्रक्रियेत चांगल्या लक्षात ठेवायचं बबन दादा. हे एवढं तरी असं मजबूत आणि घट्ट झालं पाहिजे. दृष्टांत पटापटा तिथे आली पाहिजे. अंतःकरणवृत्ती आज चालल्यानंतर तिला ह्या विवेक ज्ञानानं बरोबर अज्ञानाचं आवरण निघतं, आणि आतून काय होतं की मला त्या ठिकाणी आत्मसाक्षात्कार होतो. चिदाभास आपल्या स्वरूपाचा वाद करून आपल्या अहम शब्दाचा लक्षार्थ जो कुटस्थ तद्रूप समजतो, तो काय करतो? अहम शब्दाचा लक्षार्थ कोण आहे? कुटस्थ आहे. आणि कुटस्थ हा ब्रह्मस्वरूप आहेच असं कोणाला कळतं? हे चिदाभासालाच कळतंय. स्वतःचा वाद करून तो कुटस्थाशी ऐक्य पावतो, अर्थात ब्रह्माशी तो ऐक्य पावतो. आणि आपले स्वरूप जे हे कुटस्थ. बघा, आता तुम्ही तुमच्या चिदाभासाला कळायला लागलं. काय कळायला लागलं? मी कुटस्थ आहे, कुटस्थ हा ब्रह्मरूप आहे. हे कोणाला कळून राहिलं? चिदाभासालाच कळून राहिलं की नाही? आता कळून राहिलं. कशामुळे कळून राहिले? विवेक ज्ञानाने पाठामध्ये आपल्याला हे कळतं की मी कुटस्थ स्वरूप आहे. म्हणून तरी हे ज्ञान कोणाला झालं? चिदाभासालाच झालं. आणि मी देह स्वरूप आहे हे ज्ञान कोणाला होऊन राहिलं? कुटस्थ ब्रह्मरूप आहे हे ज्ञान कोणाला होतं? चिदाभासाला. आणि चिदाभास हा मिथ्या आहे, आणि हा चिदाभास मुळात कुटस्थ स्वरूप आहे हे ज्ञान कोणाला होतं? चिदाभासाला होतं. या सगळ्या गोष्टीचा जो काही खल आहे हा कोणाच्या भोवती आहे? चिदाभासाच्या भोवती आहे. आणि त्याचंच नाव जीव. त्याला काय म्हणायचं? फिरतोय, सुखदुःख भोगतोय, कर्तृत्व भोगतृत्व, हे सर्व धर्म कोणाचे आहे? त्या जीवाच्या, अर्थात चिदाभासाचे आहे.
आणि आपले स्वरूप जे कुटस्थ त्याचा मी कुटस्थ रूप आहे अशा अभिमानाद्वारा मी ब्रह्मरूप आहे असे समजतो. अशा प्रकारे चिदाभास हा आपणास ब्रह्मरूप समजतो. अशा प्रकारे चिदाभास हा ब्रह्मरूप समजतो. प्रश्न 215. या सत व त्वम पदाच्या लक्षार्थाच्या एकते तत् असं तत् तिथे चूक झाली असेल. तत्वतोम तत् आहे किती चालेल. या तत् व त्वम पदाच्या लक्षार्थाच्या एकतेविषयी दृष्टांत कोणते? आता आम्हाला दृष्टांत सांगा. कर्मत नाही म्हणून झोपायचं म्हणून का नाही, सिद्धांत कळायचा म्हणून. उत्तर. घट मठ उपाधी सहित घटाकाश व मठाकाश यांच्या एकतेचा विरोध आहे. हे सदानंद महाराज कृष्णा तुम्हाला कळणार नाही पण तुम्ही लक्षात घ्या. ह्या आतील जे आकाश आहे त्याला काय म्हणायचं, मठ आकाश. म्हणजे मोठं आहे नाही, मठ म्हणतो ना आपण याला. आपला आता तो कवर आहे त्या पुढचा तो काय सभा म्हणतात, त्याला काय म्हणायचं, मठ आकाश. आणि बबन दादानं गाडगं तयार केलं त्याला काय म्हणायचं, घटाकाशामध्ये मठाकाशामध्ये भेद आहे. नक्की भेद आहे. कारण या मठाच्या आकाशात आत पोकळीमध्ये 500 लोक बसतात आणि छोटासा घट घेतात 1 किलो ज्वारी सुद्धा त्याच्यामध्ये बसत नाही. म्हणजे काय आहे, भेद आहे का नाही. उपाधीने भेद आहे. कशामध्ये, घटाकाश आणि मठाकाश. हे वाक्य नीट लक्षात घ्या की यांच्यामध्ये काय आहे की भेद आहे. पण मूळ आकाश घट फुटला आणि मठ पाडला, मूळ आकाशात भेद आहे का. त्यांनी सांगितलं आम्हाला तत्वम पदाच्या लक्षार्थात एकतेविषयी दृष्टांत सांगा. काय काय म्हटले ते, त्यांची एकता कशी आहे, ती एकता ही अशी आहे. घट काढून टाकला, मठ काढून टाकला, आकाश एक आहेच, होतं म्हणणं सुद्धा नाही. ती एक म्हणजे एक होतं, एक आहे आणि एकच राहणार. मग मध्यंतरी जे दिसलं तुम्हाला ते सुद्धा कल्पित आहे. घटाकाश मठाकाश जे भासलं त्या ते कसं आहे, म्हणजे हा भेद उपाधिकृत आहे का वास्तव आहे, उपाधिकृत आहे. तथापि घटमट उपाधी दृष्टीचा त्याग करून केवळ आकाशाचे काही विरोध नाही. मग आपल्याला का मठ पाडून टाकायचा नाही, यांची गाडी फोडून टाकायचे का, विचार दृष्टीने हे करायचं काय गड्या. अरे मठाच्या आतला आकाश आणि घटाच्या आतील आकाश, हे घट तयार झाल्यामुळे त्याला नाव आलं घटाकाश आणि हे आपण बांधलं म्हणून याला नाव काय आलं. नाही तर आकाश कसं आहे, एक आहे. हे हा विचार कशाने करायचा, विचार दृष्टीने विचारानं करायचं. नाही तर उगाच आपलं पाडा मठ पाडा घट फोडा घट असं नाही करायचं. जसे आता हे बघा, त्यांच्या उपाध्यामुळे मठाकाश आणि घटाकाश यांच्यात भेद प्रतीयमान होतो, भेद दिसतो, पण भेद आहे का नाही. जसे काचेची हंडी अथवा मृत्तिकेची हंडी पात्र यांच्यामध्ये दिवा लावला असता त्याची उपाधी जी 2 पात्रे त्यांच्यात विरोध आहे. हे बघा, आता मातीचं हंड म्हणजे गाडगं आणि काचेचं एक समजा त्याला आपण चौकोनी केला, आपल्याकडे दिवा आहे, हे दोन्ही आहे आणि त्याच्यात दोन्ही दिवे लावले. एकातून प्रकाश बाहेर येत नाही आणि एकातून प्रकाश बाहेर येतो. भेद आहे का, भेद आहे त्यांच्यात, भेद आहे. कारण एकातून प्रकाश बाहेर पडत नाही आणि एकातून प्रकाश बाहेर पडतो. दोन वेगवेगळे. पण दिव्यात भेद आहे का, भेद आहे. दिव्याचा जो प्रकाश आहे तर तो कसा आहे की एक आहे. हा भेद कशात दिसायला आपल्याला त्या. मग आता मूळ दिव्यामध्ये ज्योतीमध्ये भेद नाही, पण ते वरचे जे भांडे आहेत त्या भांड्यामध्ये काय आहे की भेद आहे. तथापि प्रकाशक जो दिवा त्याच्यात विरोध नाही. राजा आणि धनगर यांची उपाधी जी सेना आणि अजावर्ग मेंढरे यांच्या एकतेत विरोध आहे. तथापि धनगर आले नाही आपले. काय झालं, राजा आणि धनगर यांच्यात भेद आहे. राजाकडे चतुरंग सैन्य आहे, घोडदळ असं वेगळे वेगळे त्यांचं दळ. आणि धनगराकडे सुद्धा सेना आहे. कोणती, मेंढ्याची सेना. म्हणजे हे राजा आणि हे राजा, हे मेंढ्याचे राजे आणि हे चतुरंग सैन्याचे राजे. भेद आहे का, भेद आहे यांच्यात, भेद फार मोठा भेद आहे. फार मोठा म्हणजे जमीन आसमानचा भेद आहे. मग याच्यात एकता कोणती आहे, अरे मनुष्यत्व याच्या ठिकाणी आहे, मनुष्यत्व राजाच्या ठिकाणी आहे. आता
आपल्या भारताचे महामहिम राष्ट्रपती ते रामनाथ कोविंद, त्यांच्यात आणि आपल्या उपाधीमध्ये आपण जर चिंतन केलं तर किती भेद आहे बरं. ते आपल्या भारताचं सर्वोच्च काय स्थान आहे, परमादरणीय स्थान आहे. आपण कुठं आहोत आपल्या गावात लवकर माहित नाही. गावात विचारल्या एखाद्याने हो अमुक अमुक कुठं राहतो म्हणे कोण, त्याच्या बायकोचं नाव सांगा, त्याच्या भावाचं नाव सांगा. तथापि केवळ गंगा जलामध्ये एकता आहे. हे नदी बघितली आपण आता, सतलज, ब्रह्मपुत्रा या नद्याने, या नद आहे काय आहे ते नद का महायोगी नदी नद एकवटती असं ज्ञानेश्वर माऊली म्हटले. काय नदी आणि नद, कधी कधी आता ओळ, त्याच्यानंतर बारीक नद्या, त्याच्यानंतर मोठ्या मोठ्या महानद्या आणि सतलज, ब्रह्मपुत्रा या नद्याने आणि या नद्या तरी समजा उगमस्थानावर मध्यम स्थानावर नद्या वाटतात, महानद्या. पण समुद्राच्या अलीकडे जर आपण बघितलं एक 50-50-100 किलोमीटर तर समुद्र त्या एकच दिसतात, त्याला म्हणायचं नद. काय म्हणायचं त्याला नद. मग समजा नदीचं पाणी, नदाचं पाणी असं कसं वाटतं आपल्याला वेगळं वेगळं. आणि एकाने काय केलं की कलश भरून आणला. आता नदी उपाधी बघा म्हणजे किती लांब, म्हणजे 500 किलोमीटर वाहते. आणि कलश काय अगदी छोटासा, कलशातलं पाणी छोटं, त्या नदीतलं पाणी खूप मोठं, पण ते कलशाचं पाणी त्याच गंगेतून आणलं आपण. मग आता यांचा उपाधी दृष्टीने भेद आहे, पण पाण्याच्या दृष्टीने चिंतन केलं तर पाणी कसं आहे की एकच आहे. पाण्यात कुठल्याही प्रकारचा नदी उपाधी आणि कलश उपाधी ह्यांच्यामध्ये भेद आहे, पण मूळ जे जल आहे त्यांच्यामध्ये भेद नाही. हे एवढे दृष्टांत तुम्हाला तत्वम पदाच्या लक्षार्थामध्ये कशी एकता आहे आणि त्यांच्या वाच्यार्थामध्ये कसा विरोध आहे हे आपल्याला सांगून देते. कलशामध्ये नदीमध्ये भेद आहे, पण त्याच्यामध्ये जे गंगाजल आहे त्याच्यामध्ये मात्र काय आहे की अभेद आहे, ते अविरोधी आहे. आणि नदीची उपाधी, नदी उपाधी आणि कलश उपाधी ही काय आहे की विरोधी आहे. तथापि केवळ गंगा जलामध्ये एकता आहे. ज्याप्रमाणे सागर व जलाचा बिंदू यांची जी उपाधी सागर आणि बिंदू यांच्या एकतेमध्ये विरोध आहे, केवळ जलामध्ये त्यांची एकता आहे. हा आता सागर आणि त्या सागराचा बिंदू यांच्यामध्ये काय आहे की भेद आहे, पण जल जे आहे त्याच्यात हा भेद आहे. कोणी एक मनुष्य समुद्रात हात घातला तर दाढी हाताला येते, समुद्र पुल्लिंगी आहे. आणि नदी स्त्रीलिंगी आहे, तर नदीत हात घातला की वेणी हाताला येते असं आहे. समुद्रामध्ये जर आपण हात घातला तर समुद्र हा पुल्लिंगी आहे, पुरुष आहे तो. समुद्र काय म्हणजे पुरुषच आहे. सर्व नद्याचा कोण आहे तो राजा आहे. त्याच्यात हात घातला तर काय आपल्याला पाणीच येत हाताला. आणि नदी ही स्त्रीलिंगी आहे, त्याच्यात हात घातला तर काय वेणी थोडीच लागते, पाणीच लागतं. ज्याप्रमाणे सागर व जलाचा बिंदू यांची जी उपाधी सागर आणि बिंदू यांच्या एकतेमध्ये विरोध आहे, केवळ जलामध्ये त्यांची एकता आहे. कोणी जलदृष्टीने त्यांच्यामध्ये एकता आहे. कोणी एक मनुष्य पित्याच्या दृष्टीने पुत्र आणि पितामह आजा यांच्या अपेक्षेने नातू म्हटला जातो, त्याची उपाधी पिता व आजा यांच्यामध्ये भेद आहे. एकाला उपाधी आहे की एकाला मुलगा झाला मग तो कोण झाला पिता, पुढे मुलाला मुलगा झाला आता तो कोण झाला आजा. म्हणजे आजा म्हणजे पुत्र नाही आणि पुत्र म्हणजे नातू नाही, यांच्यामध्ये काय आहे की भेद आहे. पण तिन्ही मध्ये एकता कशाची आहे, पुरुष हे एकत्व आहे. केवळ पुरुषाच्या एकतेमध्ये भेद नाही. कोणी एक काशीचा राजा होता, तो हत्तीवर बसून स्वारीकरिता निघाला. त्यास कोणी एका यात्रेकरूने निरीक्षण करून पाहिले होते. पश्चात तो स्वदेशी गेला आणि सदर काशीच्या राजाला अन्य कोणी राजाने पादाक्रांत करून त्याचे राज्य खालसा केले. आपण काल हा दृष्टांत सांगितला की कोणी यात्रेकरू काशीला गेले, तिथं राजाचा वाढदिवस होता, राजाची त्या हत्तीवर अंबारीमध्ये मिरवणूक सुरू होती. आणि मग या काही यात्रेकरूला काय असते महाराज, असे चिकित्सक यात्रेकरू असतात, तसं माणसाचीच काही नजर असते. कशी असते, चिकित्सक असते. आता आमच्या माणसाचे नाव नाही सांगितलं, तिथं कीर्तनाला गेली. कीर्तनाला गेल्यानंतर त्यांना जर म्हटलं की पहिली चाल कोणाला झाली, कोणाच झाली, काय आपल्याला काही माहित नाही.
पहिली चाल कोणा झाली हे माहित नाही, आणि कीर्तनाला कोण कोण गाण्याचे होते ते सांगता येत नाही. म्हणजे हे कोणती बुद्धी नाही त्यांच्याकडे, चुकीचं नाही. एखादा माणूस चाल वगैरे होईपर्यंत असं नाही आवडतो का आता हे पांडुरंग महाराज आले, बबनदादा आले, हे आले ते आले असं नाही आवडतो नाही. पण काही काही माणसं काही नाही, गेले की जाऊन बसले आपले डोळे लावते की महाराज कधी सांगतो, महाराज कधी सांगतो. असं असं काहीचं काय असतं की हे असतं. यात्रेला काही की लोक गेले ना देवाचं दर्शन घ्यायचं, काही की देवाचं दर्शन घेत नाही असं नाही. पण इथं ऐतिहासिक स्थळ कोणतं आहे, पर्यटन स्थळ कोणतं आहे, विशेष काय आहे हे सुद्धा त्याचं चाणाक्ष. तसं एक यात्रेकरू गेला आणि त्याचं स्नान वगैरे झालं, त्या राजाने त्यानं विचार केला की बाबा हे विचारलं तिथलं हे राजा आहे बा काशीचा, असा आहे तसं आहे, हे ते त्यांचं चाललं दृष्टांत. तेव्हा तो राजा काय झालं, त्या राजाला दुसऱ्या राजानं काय केलं की युद्ध वगैरे झालं, त्याचा पादाक्रांत केलं आणि त्याचं राज्य खालसा करून टाकलं. म्हणजे त्याचं राज्य त्यानं ताब्यात घेतलं, आणि ताब्यात घेतल्यानंतर हा राजा काय झाला की महाराज संन्यासी भिक्षुक जीव वाचवण्यासाठी त्यानं संन्यासाचा वेश आपल्या अंगावरती घातला आणि तीर्थयात्रा तीर्थाटन करायला लागले. तेव्हा तो राजा लंगोटी नेसून अंगास विभूती धारण करून हातात तुंबा आणि दंड पायदळ घेऊन तीर्थयात्रेस गेला. तो पायदळ सगळं त्यानं ते दंड संन्यासी सगळं तुंबा वगैरे घेतला, तो निघाला. फिरता फिरता त्या यात्रेकरू पुरुषाच्या ग्रामी प्रवेश केला असता त्यास पाहून तीर्थवासी पुरुष अन्य तीर्थवासीस म्हणू लागला की आपण ज्या राजाला काशीमध्ये पाहिले होते तोच हा होय. सो यम देवदत्त हा, आपण काशीमध्ये ज्या राजाची हत्तीवर अंबारी बांधलेली असताना मिरवणूक सुरू होती तोच राजा हा आहे. आता बघा तुम्ही याच्यामध्ये किती गोष्टीमध्ये भेद आहे, किती गोष्टी विरोधी आहे हे खाली बघा. आणि अविरोधी गोष्ट कोणती आहे. तेव्हा अन्य तीर्थवासी म्हणू लागला की तो देश अन्य, हा देश अन्य. आता पहिला मुद्दा कोणता, तो देश वेगळा आणि हा देश वेगळा. हे आपलं सावरगाव, हा आपलं मुक्तधाम आश्रम, तो काशी नावाचा काय की देश. तो काळ अन्य, हा काळ अन्य. आपल्याला 4 वर्ष झाले काशीला जाऊन. तो काळ भूतकाळ आणि आताचा काळ आहे वर्तमान काळ आहे, अन्य काळ आहे, हा दुसरा काळ आहे. त्याची वस्तू सामग्री अन्य, याची सामग्री अन्य. आता त्याची सामग्री हत्ती, तिथं त्या ठिकाणी बँडवाले, तिथं त्या ठिकाणी महाराज हजारो लोक त्याचा सत्कार करतात. त्याची सामग्री वेगळी, त्याचं राज्य, त्याचा राजवाडा, त्याची सर्व युद्धाची सामग्री. आणि याची सामग्री काय तर म्हणजे ते तुंबा, ती लंगुटी, दंड, एक कमंडलो. आता ती सामग्री कुठे, ही सामग्री कुठे, कसा कसा तो काळ कोणता, हा काळ कोणता, ती सामग्री कुठली, ही सामग्री कोणती अशी. त्याचा अभिमान अन्य. तो आता राजा आहे मी असा अभिमान, हे म्हणतात आता मी संन्यासी आहे, हा अभिमान वेगळा. त्याचे कार्य अन्य, याचे कार्य हे अन्य. आता जीवाचे शिवाचं पाहिजे बरं काही, ईश्वराचं आणि जीवाचे कार्य जे आपण मागे शिकलो ते सर्व त्यांनी बरोबर आधी विंचूक असं मग त्या ठिकाणी मला चिंतन केलं. हा त्याचे धर्मान्य, याचे धर्मान्य. त्याचे 8 धर्म, याचे 8 धर्म, त्याचे धर्म वेगळे, याचे धर्म वेगळे संन्यासाचे. आणि म्हणून त्या काशीच्या राजाची आणि या भिक्षुकाची एकता कशी संभवेल. एकता संभवू शकत नाही. ते वेगळं आणि हे वेगळं. तेव्हा प्रथम यात्रेकरू म्हणू लागला की त्याचे वयाचे, देश, काळ, वस्तू, अभिमान, कार्य व धर्म याचा त्याग करून दोघांमध्ये अनुच्युत जो पुरुष मात्र तो एकच आहे. अरे मूर्ख आहे म्हणे तुम्ही. काढून टाका तो काळ, आताचा वर्तमान काळ काढा, त्याचं सगळं ते सैन्य काढा, याची सामग्री आताची काढा. पण त्याच्या इथे मोठा तीळ होता, त्याच्या डोक्यावर असं त्या ठिकाणी मला इथे थोडा मार लागलेला होता. आणि त्याचं शरीर आणि याचं शरीर, उंची, रंग, रूप जो तोच, पिंड जो आहे तो पिंड मात्र एक आहे. हे तुम्ही हे जर बाकीचं लक्षात घेतलं ना मग तो राजा तुमचा हा राजा आहे असं तुम्हाला वाटणार नाही. पण मूळ जो पिंड आहे त्या राजाचा जो पिंड होता तोच पिंड हा आहे. मग एकता कोणती आहे, कशात आहे, तर त्या पिंडामध्ये एकता आहे. या बाकीच्या सामग्रीमध्ये जर त्यांनी चिंतन केलं तर कधीच एकता संभवू शकत नाही. सिद्धांत तद्वत जीवेश्वराचे जे देशकालाधिक उपाधी त्याग करून त्यामध्ये स्थित जे चैतन्य मात्र ब्रह्म आणि आत्मा एकच आहे. म्हणून आपण आता ईश्वराचे जीवाचे देश, काल, वस्तू, धर्म हे सर्व बघितलं. हा सर्व अध्यास बाजूला करायचा. तत्पद वाच्यार्थ, तोंपद वाच्यार्थ तो आहे.
आणि त्याच्यामध्ये स्थित ब्रह्मचैतन्य कुटस्थ चैतन्य हे मात्र कसं आहे, एक आहे. यास्तव ते ब्रह्म मी आहे, मी ते ब्रह्म होय असा दृढ निश्चय करावा. बस असा दृढ निश्चय करायचा की ईश्वराचा लक्षार्थ म्हणजे वाच्यार्थाचा तो लक्षार्थ आणि जीव पदाच्या वाच्यार्थाचा लक्षार्थ आम्ही मात्र कसे आहोत, एक आहोत. हेच तत्वज्ञान होय. यापासूनच सर्व तत्वज्ञान काही घाबरायचं नाही. संस्कृत फाड बोलायला लागलं म्हणजे तत्वज्ञान झालं त्याला, असं काही नाही. हा, आता व्याकरणामध्ये भरपूर संस्कृत बोलता येतं, पण तत्वज्ञान झालं असं कळेल वाटतं का? नाही, ते व्याकरण शिकलो होतो, शिकू नये, व्याकरण शिकायलाच पाहिजे. पण जर समजा आता आपण एवढी मोठी, आता तुम्ही जर म्हटलं मग मला व्याकरण शिकायचं, कसं काय शिकणार तुम्ही? नाही शिकू शकत. आणि तत्वज्ञान शिकू शकता, तुम्हाला कळायला लागलं, यालाच म्हणायचं तत्वज्ञान. तत्वज्ञान म्हणजे काही नाही, संपूर्ण विश्वाला अधिष्ठान असणारं जे ब्रह्म, त्याला काय म्हणायचं, तत्व. आणि ते तत्व मी आहे, याला काय म्हणायचं, तत्वज्ञान. यापासूनच सर्व दुःखाची निवृत्ती व परमानंद रूप मोक्षाची प्राप्ती. याच्या वाचून होत नाही हे लक्षात घ्यायचं. परमपुरुषार्थ ज्याला आपण म्हणतो, सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, हे तत्वज्ञान जर नसेल तर त्याला हे जे काही तुम्हाला परमानंद प्राप्ती सकल दुःखाची निवृत्ती सांगितली कधीही प्राप्त होणार नाही. इति श्री विचार चंद्रोदय दर्शने तत्वं पदार्थैक्य निरूपण नाम एकादश कला दर्शन समाप्त. बस, एकादश कला ही आपली समाप्त झाली. अथ द्वादश कला दर्शन प्रारंभ. ज्ञानाच्या कर्मनिवृत्तीचा प्रकार. आता महत्वाचं, आता तुम्हाला सर्वांना ज्ञान झालं असं गृहीत धरू. आपण आता काय करू, असं गृहीत धरू, आपल्याला सर्वांना काय झालं आता, ज्ञान. आता इथपर्यंत ज्ञानाचा विषय काय झाला की समाप्त झाला. तत्वज्ञान त्यांनी थोडक्यामध्ये चिदाभासास कसं ज्ञान होतं हे सर्व सांगितलं. मग आता त्यानं कर्म करायचं का नाही, हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे. संसार करायचा का नाही, त्यानं कर्म करायचं का नाही, त्या कर्माचं चिंतन आता चाललंय. प्रश्न 216. कर्म म्हणजे काय? बघा, कर्म निवृत्त करायचं, आणि कर्म जर निवृत्त झालं नाही तर परत जन्म. आपण आता जन्माला का आलो, पाठीमागच्या कर्माचा भोग होण्यासाठी. आणि आता आपल्याला ब्रह्मज्ञान झाल्यानंतर जर कर्मनिवृत्ती झालीच नाही, मग आपल्याला परत जन्म मिळणार का नाही, मिळणार आहे. म्हणून कर्माची पूर्णतया निवृत्ती व्हायला पाहिजे. आणि त्या ज्ञानाच्या कर्माच्या निवृत्तीचा प्रकार कसा आहे ते आता प्रतिपादन करतात. उत्तर. शरीर वाणी व मन यांच्याकडून होणारी क्रिया त्यास कर्म म्हणतात. कर्म काही जास्त असं ताण घ्यायचा नाही. शरीराकडून, वाणीकडून आणि मनाकडून. आता वाणी फक्त इथे एक उदाहरण दिलंय. पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय, त्याचं शरीर आणि त्याला खालून आतनं असणारं मन, यांच्याकडून ज्या ज्या क्रिया घडतात त्याला काय म्हणायचं, कर्म. कानानं ऐकणं हे काय झालं, कर्म. डोळ्यानं पाहणं कर्म. बरं, कानानं पाहत नाही, डोळ्यानं पाहत नाही, डोळे बंद करून झोपला, कानात डोळे घालून झोपला, मनानं कल्पना करू राहिला, तरी काय झालं, ते मानसिक कर्म. म्हणजे शारीरिक कर्म, वाचिक कर्म, मानसिक कर्म, असे कर्माचे प्रकार आहे. प्रश्न 217. कर्म किती प्रकारचे आहे? ते कर्म आता किती प्रकारचे आहे? उत्तर. 1 संचित, 2 प्रारब्ध व 3 क्रियमान आगामी भेदे करून 3 प्रकारचे आहे. हे आपल्याला सर्वांना माहिती आहे की संचित, प्रारब्ध आणि क्रियमान. क्रियमानालाच आगामी म्हणजे वर्तमान जे आपण कर्म करतो याला काय म्हणायचं, क्रियमान. हे बघा, जीवाकडून देहांकार पूर्वक जे कर्म सारखं घडत असतं, जीव आणि त्याच्या ठिकाणी देहांकार असेल आणि ते देहांकार पूर्वक मी देह आहे हा अहंकार धारण करून जे कर्म घडतं त्या कर्माचे शास्त्रकाराने काय केले की थोडे विभाग केलेले आहे. आपण दररोज कर्म करतो का नाही, तर त्या कर्मफलाच्या किंवा कर्मफल हो, आपण जे कर्म केलं त्या फलाचा आपल्याला काय मिळतो, भोग. तुम्ही आता समजा द्राक्ष काढली तर पुढे तुम्हाला द्राक्ष मिळणार, पैसे मिळणार. म्हणून त्याच्या कालभेद दृष्ट्या शास्त्रकाराने 3 प्रकारचा भेद किंवा 3 प्रकार केलेले आहे. संचित,
प्रारब्ध आणि क्रियामान. प्रश्न 218 संचित कर्म म्हणजे काय? हे बघा, संचित म्हणजे काय? अभुक्त कर्माच्या फलसाठ्यास संचित कर्म असं म्हणून लिहून घ्या. अभुक्त कर्माच्या साठ्यास, अभुक्त कर्माच्या साठ्यास संचित कर्म असं म्हणतात. ज्या कर्माचा भोग मिळाला नाही किंवा भोग मिळण्यासाठी प्रवृत्त झालेलं नाही त्याला काय म्हणायचं? संचित. अभुक्त कर्माच्या साठ्यास संचित कर्म असं म्हणतात. सोप्या भाषेत सांगतो, आपण आता ज्वारी पेरली, हे क्रियमान. हे काय? हे क्रियमान कर्म. ज्वारी पेरायलो, हे क्रियमान. निंदणी, खुरपणी, हे सर्व त्याचं क्रियमान होता 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 ते क्रियमान. त्याला कणस येतात, कणस आल्यानंतर त्याला धान्य येतं, धान्य आल्यानंतर आपण ते खुडतो, खुडल्यानंतर मशीनमध्ये घालतो. हे सर्व काय त्याचं? ते क्रियमान. आणि पोत्यामध्ये भरलं किंवा कणगीमध्ये भरलं किंवा एखाद्या मोठ्या याच्यात भरलं, कुठं तरी साठवायच्या, ते काय झालं? आता तिथं जाऊन पडेपर्यंत ते क्रियमान. आणि त्याच्यात एकदा साठवलं गेलं ते काय झालं? संचित कर्म. मग आता संचित कर्मामध्ये म्हणजे साठवलेल्या धान्य जेवढं आहे, 25 क्विंटल धान्य आहे, त्याला काय म्हणायचं? संचित. मग आपण खाण्यासाठी 25च्या 25 क्विंटल बाहेर काढतो का? मग त्याच्यात भोग देण्यासाठी म्हणजे आपल्याला खाण्यासाठी आपण जेवढं बाहेर काढायला सुरुवात केली की ते काय झालं? आता प्रारंभ. मग त्याच्यात मोठी गंमत आहे. त्याच्यात आपण 5 धडे काढतोय, मग 5 धडे दळून आणतो आणि 5 धडे एकदाच तयार करीत नाही. किलो, 2 किलो, 3 किलो, 2 किलो, 1 किलो, हे असं भोग आहे. म्हणजे भोग देण्याचे प्रवृत्त झालेलं आहे. तर त्याला काय म्हणतात? भोग देण्यास संचित कर्मातील जेवढं कर्म भोग देण्यास प्रवृत्त आहे त्याला काय म्हणायचं? प्रारब्ध. लिहा, प्रारब्ध कर्माची व्याख्या. संचित कर्माच्या साठ्यातील, संचित कर्माच्या साठ्यातील, संचित कर्माच्या साठ्यातील जेवढे कर्म वर्तमान शरीरात संचित कर्माच्या साठ्यातील जेवढे कर्म वर्तमान शरीरात भोगण्याकरिता आलेले असतील, भोगण्याकरिता आलेले असतील त्याला प्रारब्ध असे म्हणतात किंवा प्रारब्ध कर्म असं म्हणतात. त्याला प्रारब्ध कर्म असं म्हणतात. कंसातल्या भोग देण्यासाठी सन्मुख झालेले, भोग देण्यासाठी सन्मुख झालेले सदानंद महाराज, कळालं का? आपल्याला भोग मिळून राहिला की नाही आता सध्या? हे कोणतं कर्म आहे? प्रारब्ध. सुखाचा दुःखाचा, सुखाचा भोग सुद्धा प्रारब्ध कर्म. संचित कर्मात पापच असतं का? नाही. पाप पुण्य मिश्रित ते कर्म, ते संचित कर्म. आता भोग देण्यासाठी जे असं आपल्याला मिळून राहिलं या वर्तमान शरीरात, हे काय आहे? प्रारब्ध कर्म आहे. आता व्याख्या सांगू एकदा क्रियमान कर्माची, उद्या घेऊ शकले. वर्तमान शरीरात जन्मापासून मरणापर्यंत, वर्तमान शरीरात जन्मापासून मरणापर्यंत प्रारब्ध कर्म भोगीत असताना, प्रारब्ध कर्म भोगीत असताना जीवाकडून देहांकारपूर्वक, प्रारब्ध कर्म भोगीत असताना जीवाकडून
देहाहंकारपूर्वक ज्या शुभ अशुभ क्रिया घडतात, ज्या शुभ अशुभ क्रिया घडतात, शुभ अशुभ क्रिया घडतात व जे भोग भोगले जातात, व जे भोग भोगले जातात, व जे भोग भोगले जातात, त्यापासून जे अनेक वासना संस्कार उत्पन्न होतात, त्यापासून जे अनेक वासना संस्कार उत्पन्न होतात, त्यापासून जे अनेक वासना संस्कार उत्पन्न होतात, त्या नूतन वासना संस्कारास, त्या नूतन वासना संस्कारास क्रियमाण कर्म असे म्हणतात. क्रियमाण कर्म असे म्हणतात. याचं विश्लेषण आता उद्या करू. कुंडली वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज